एक लग्नगाठ भाग 8 भाग 7 वरून आता पुढे. अभिला खुर्चीवर असे पाहून रहेजाला खूप राग आला. त्याने रागाने अभिची कॉलर पकडली आणि विचारले, तुझी माझ्या खुर्चीवर बसण्याची हिंमत कशी झाली आणि न विचारता आत कसा आलास? अभिने त्याचे दोन्ही हात धरले आणि त्याच्याकडे बघत म्हणाला, मी आत्ता फक्त तुझ्या खुर्चीवर बसलो आहे. मी उद्या तुझ्या घरी पोहोचेन. रहेजा त्याच्याकडे वागाने पाहू लागला. अभिने रागाने रहेजाचा हात पकडला, त्याच्या कॉलरवरून काढला आणि त्याला ढकलून दिले. हे ऐकून रहेजाचे डोळे रक्तबंबाळ झाले. तो रागाने म्हणाला, ओ हो, तर हे सर्व तूच केलं आहे? अभि एक धूर्त स्मितहास्य करत उभा राहिला आणि त्याच्या शर्टची कॉलर नीट करत म्हणाला, तू बरोबर ओळखलेस, पण मी तुला फक्त पिक्चरचं टायटल दाखवले आहे. पण आता तू मला माझे पैसे दिले नाहीत तर मी तुला संपूर्ण चित्रपट दाखवायला खूप वेळ लागणार नाही. आणि आत्ताच तुमच्यासोबत जे घडले ते तुम्हाला चांगलेच समजले असेल की अभि खुराना एक मोठे वादळ आहे आणि जो कोणी त्याच्या मार्गात येण्याचा प्रयत्न करतो तो स्वतःचा नाश करतो. जमीन भाडे तत्वावर घेऊन तुम्ही माझ्याकडून तुमचे हॉटेल बांधून घेतले. मी त्याचा सौदा केला आहे. उद्या सकाळी तुमचे हॉटेल आणि बिल्डिंग दोन्ही मातीत मिसळलेले दिसतील. तसे मी ऐकले आहे की तुमची बरीच काळी कमाई आहे. हे ऐकून रहेजाचे भान सुटले. आम्ही त्याच्याकडे आला आणि हळूच म्हणाला, मानपूरमध्ये तुझ्या सासऱ्याच्या नावावर 3 फार्म हाऊस, साकेतमध्ये तुझ्या बहिणीच्या नावावर 2 आलिशान बंगले, तुझ्या बहिणीच्या नावावर मोठं मल्टी सुपर कॉरिडॉर आणि अजूनही बरेच काही. रहेजा रागाने अभिकडे पाहू लागला. अभि त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, तुझ्या काळ्या कमाईचा पूर्ण काळा चिठ्ठा माझ्याकडे आहे. जर तुम्ही माझे पैसे परत केले नाहीत तर सूर्य उगवण्याआधी तुझा काळ्या पैशाची सर्व खाती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पोचतील आणि उद्या सकाळपर्यंत तुमचे ऑफिस आणि बंगला दोन्ही लॉक होईल. सर्वस्व गमावून तुम्हाला माझ्या 30 लाख रुपयांची किंमत मोजावी लागेल. मी तुला आणखी 1 तास देतो, विचार करून सांग. असे म्हणत अभिने पुन्हा चष्मा लावला आणि तो निघू लागला. माझ्याकडे सध्या पैसे नाहीत. रहेजा अभिकडे बघत म्हणाला. अभिची पावले थांबली आणि तो रहेजाकडे बघायला वळला. रहेजा त्याच्याजवळ आला आणि उद्धटपणे म्हणाला, माझ्याकडे काळी कमाई आहे म्हणून मी बँकेत पैसे ठेवत नाही. मी मालमत्तेत गुंतवतो. मला 24 तासांचा वेळ द्या. उद्या संध्याकाळपर्यंत तुमचे 30 लाख तुमच्या घरी पोचतील. हे ऐकून अभिने रहेजाकडे हसत बघितले. आधी अभिने आधीला हाक मारली. केबिनच्या बाहेर उभ्या असलेल्या अभिचा आवाज ऐकून आधी लगेच आत आला आणि अभिच्या हातात कागद देत म्हणाला, हे घ्या सर. अभिने आधीच्या हातातून फाईल घेतली आणि रहेजा समोरच्या टेबलावर टाकली आणि म्हणाला, हे तुमच्या मल्टी बिल्ट इन सुपर कॉरिडॉरच्या 2 फ्लॅटचे पेपर आहेत. यावर स्वाक्षरी करा आणि तुमच्याकडे काळा पैसा आहे आणि अभि खुराना काळ्या पैशाला स्पर्शही करत नाही आणि तुला 24 तासांचा वेळ देण्याचा प्रश्न आहे तर तुझ्यावर विश्वास ठेवता येईल अशी चांगली कामे तू केलेली नाहीत. म्हणून या कागदपत्रांवर सही करा. तुम्ही सही करताच मी त्या हॉटेलच्या जमिनीचा सौदा रद्द करेन आणि हो, उद्या तुमची इमारतही कोसळणार नाही. हे ऐकून मिस्टर रहेजा यांनी ताबडतोब टेबलावर ठेवलेली फाईल उघडली आणि कागदपत्रांवर सही करून ती फाईल अभिच्या हातात दिली. अभिने फाईल हातात घेतली आणि थँक्स म्हणाला. मिस्टर रहेजा, तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला. मला आशा आहे की भविष्यातही आपल्या सुंदर बैठका होत राहतील. तुमचा दिवस शुभ जाओ. मिस्टर रहेजा, चल जाऊया, असे बोलून अभि तिथून निघून गेला. आधी हसत हसत रहेजाला म्हणाला, अभि खुराना ही आग आहे, त्यामुळे भविष्यात त्या आगीशी खेळण्याचा प्रयत्नही करू नकोस आणि पुन्हा माझ्या बॉसशी संबंध ठेवण्याचा विचारही करू नकोस, नाहीतर तुझे काय होईल ते तुला चांगलेच समजले असेल. मिस्टर रहेजा आधी एवढं बोलून हसत निघून गेला. तो निघून जाताच रहेजाने रागाने टेबलावर ठेवलेले सर्व सामान टाकले आणि रागात म्हणाला, अभि खुराना तुला सोडणार नाही. इकडे अभि आणि राहुलचे कुटुंब खुराना हाऊसमध्ये डिनर करत होते. जेवताना सरिताने मालिनीला विचारले तसे अभि आणि अनन्याचे लग्न होणार आहे आणि आपले कुटुंब देखील नवीन बंधनात सामील होणार आहे. त्यामुळे आज तरी अभि जेवायला यायला हवा होता. हे ऐकून जेवताना मालिनीचे हात थांबले आणि ती अस्वस्थ झाली. शालिनीने त्यांना अस्वस्थ पाहिले
तेव्हा ती लगेच सरिताला म्हणाली, सरिता, तू अभिला लहानपणापासून ओळखतेस. तो कसा आहे, पण लग्नानंतर प्रत्येक व्यक्ती बदलते आणि एकदा अनन्या वधूच्या रूपात या घरात आली की अभि नक्कीच बदलेल. सरिता हलके हसत म्हणाली, मलाही तेच पाहिजे आहे की अभिने माझ्या मुलीसाठी स्वतःला बदलावे, नाहीतर दोघेही कसे जुळून घेणार आहेत माहीत नाही. बलदेवने पोळी उचलून ताटात ठेवली आणि म्हणाला, तुम्ही दोघीही विनाकारण अस्वस्थ होतात. लग्नानंतर अभिला आपोआप समजेल की व्यवसायाव्यतिरिक्त त्याला आता अनन्यालाही वेळ द्यावा लागेल. तसे मला लग्नामुळं आठवलं की आपण या दोघांचे डेस्टिनेशन वेडिंग करूया की. उत्तम कल्पना, राहुल लगेच म्हणाला. सर्वजण हसू लागले. राहुल पुन्हा म्हणाला, मलाही वाटतं की माझ्या बहिणीचं लग्न शाही पद्धतीने व्हावं. आजी, आपण उदयपूरमध्ये या दोघांचे लग्न करू, पूर्ण पॅलेस बुक करू आणि राजशी शानमध्ये मोठ्या धूमधडाक्यात लग्न करू. बलदेव हसत हसत म्हणाला, ठीक आहे राहुल, तू आजच एक चांगला वेडिंग प्लॅनर बघ. या लग्नात कोणतीही कमतरता नसावी. तुम्ही काळजी करू नका काका. माझा एक मित्र मुंबईत राहतो आणि त्याचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. डेस्टिनेशन वेडिंगची त्यापेक्षा चांगली योजना कुणीही करत नाही. मी त्याला आता कॉल करतो, असे म्हणत राहुलने मित्राला बोलावले आणि टेबलावरून उठून निघून गेला. सुमित्राने राहुलला जेवण करताना उठून जाताना पाहिले आणि लगेच म्हणाली, राहुल, आधी तुझे जेवण पूर्ण कर बेटा. माझं जेवण झालं आजी, तुम्ही लोक जेवा. एवढं बोलून राहुल फोनवर बोलत बाहेर निघून गेला. तो निघून जाताच मालिनी हसत म्हणाली, घरी मुलं असली की घराची चमक वेगळीच असते. जर आरव आणि अन्वेषाही लवकर आले तर हे घरही त्यांच्या हास्याने गुंजायला लागेल, कारण अभि तरी असून सुद्धा तो कधीच घरी नसतो. बलदेव हसला आणि म्हणाला, आई, तू अभिबद्दल एवढा विचार का करतेस? तुला दिसेल की अनन्या येताच अभि इतर मुलांप्रमाणे हसायला लागेल. हे ऐकून मालिनी हलकेच हसली आणि ती मनातल्या मनात म्हणाली, माहीत नाही बेटा, अनन्या आल्यावर आपला अभि हसेल की त्याचं उरलेलं हसूही निघून जाईल. अभि आणि अनन्याचे लग्न करून आपण काही चूक तर करत नाही ना? काय विचार करते आई? बलदेवने विचारले. मालिनी हसत म्हणाली, काही नाही बेटा, डेस्टिनेशन वेडिंगसाठी तू एकदा अभिशी बोलला असतास तर बरे झाले असते, असे आम्ही विचार करत होतो. ठीक आहे आई, तो येताच मी त्याच्याशी बोलतो, तू जेवण करून घे. बलदेव हे बोलताच मालिनी जेवायला लागली. इकडे प्रज्ञा तिच्या खोलीच्या खिडकीजवळ अस्वस्थ उभी राहून सविताच्या शब्दांचा विचार करत होती. सविताचे शब्द तिच्या कानात घुमत होते. स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिने डोळे मिटले. तेवढ्या सतीश तिथे आला आणि म्हणाला, प्रज्ञा, तुला जेवायचे नाही का? चल जेवायला. वडिलांचा आवाज ऐकून प्रज्ञाने डोळे उघडले आणि त्यांच्याकडे बघत वळली. ती हसत हसत त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली, पप्पा, सीमा आणि मी वाटेत गोलगप्पे खाल्ल्या होते, त्यामुळे सध्या मला अजिबात भूक नाही. त्यामुळे तुम्ही आणि आई जेवण करून घ्या. मला भूक लागली की मी जेवेन. ठीक आहे बेटा, पण खा, सतीश म्हणाला. प्रज्ञाने होकार दिला आणि येऊन त्याच्या पायाजवळ बसली. ती सतीशला म्हणाली, पप्पा, मला तुम्हाला काही सांगायचे आहे. सतीशने प्रज्ञाच्या डोक्यावर हात ठेवला आणि विचारले, हो बेटा बोल. प्रज्ञा तोंड पाडून म्हणाली, पप्पा, मी म्हणत होते की माझ्यासाठी सिमलेला जाणं तितकंसं महत्त्वाचं नाही, म्हणून मी सीमाला सांगते की तिने विनय आणि सुप्रियाला घेऊन जावं. आणि आजीचे कुटुंबही आले आहे. ते आले आणि मी चालले. त्यांना वाटेल की त्या लोकांच्या अनुपस्थितीत मी माझ्या नोकरीतून पुन्हा पुन्हा रजा घेत अशीच जात असेल आणि आजीची योग्य काळजीही घेत नसेल. आणि मग इथेही आई एकटी असेल. तिला तुमची आणि घराची काळजी एकटीलाच घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मला शिमल्याला जायचे नाही. सतीश हसत प्रज्ञाच्या गालाला स्पर्श करत म्हणाला, नाही बेटा, तू जा. तुझ्या आजीनेच तुला जाण्याची परवानगी दिली आहे आणि तुला इथे काळजी करण्याची गरज नाही. आजच माझे चेकअप झाले आहे आणि आता मी पण बरा आहे. तेव्हा इतका विचार करू नको आणि आनंदाने सिमल्याला जाऊन तुमचा प्रोजेक्ट पूर्ण करा. आणि हो, माझ्या मुलींचा प्रकल्प सर्वोत्कृष्ट असावा. तुला आणि सीमाला उत्तम गुण मिळायला हवेत. हे ऐकून प्रज्ञाच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले. सतीश पुन्हा म्हणाला, प्रज्ञा, मला माझ्या मुलीने या शहरात
स्वतःची ओळख निर्माण केलेली पाहायची आहे. त्यामुळे तुझे शिक्षण पूर्ण करणे खूप महत्त्वाचे आहे बेटा. प्लीज तुझ्या वडिलांच्या फायद्यासाठी जा. प्लीज. प्रज्ञा हसली आणि म्हणाली, ठीक आहे बाबा, मी उद्या नक्कीच सिमल्याला जाईन आणि माझा प्रोजेक्ट खूप छान करेन, प्रॉमिस. हे ऐकून सतीश हसला आणि म्हणाला, आता जाऊन बघ तुझे काही सामान विसरले तर नाही ना. मी बघेन, पण आधी तुम्ही जेवण करून घ्या आणि औषध पण घ्या. असं म्हणत प्रज्ञाने वडिलांना रूमच्या बाहेर टेबलाजवळ घेऊन आली, जिथे सविता स्वयंपाक करत होती. सविताला पाहून प्रज्ञा गुपचूप तिथून निघून गेली. इकडे अभि त्याची गाडी चालवत होता आणि आधी त्याच्या शेजारी बसलेल्या सीटवर रहेजाची सही केलेली फाईल बघत होता. फाईलकडे बघत त्याने अभिला विचारले, सर, हा रहेज आज आपल्यासमोर नतमस्तक झाला असला तरी तो गप्प बसणाऱ्यांपैकी नाही. तो अशा लोकांपैकी एक आहे जे समोरून नव्हे तर पाठीमागून वार करतात. आपण त्याच्याशी सावधगिरी बाळगली पाहिजे. कार उजवीकडे वळताना अभि म्हणाला, आधी जा आणि उद्या सकाळी पंकजला हे पेपर दे आणि त्याला उद्या त्याच्या संपूर्ण कुटुंबासह त्या घरी येऊन गृहप्रवेश करायला सांग. यस सर, आधीने लगेच उत्तर दिले. अभिने पुन्हा समोर पाहिलं आणि गाडी चालवायला लागला. आधी हसला आणि म्हणाला, सर, आजचा दिवस आपल्यासाठी सर्वात चांगला दिवस होता. मिस्टर मेहरा यांच्या प्रकल्पावर सही झाली आहे. आपल्याला बन्सल यांच्याकडून जमीन मिळाली आणि आपले पैसेही रहेजा यांच्याकडून निघाले. आज तुम्ही तुमचा लकी चार्म घेऊन घर सोडले आहे असे दिसते. आधीचे बोलणे ऐकून अभिने त्याच्याकडे रागाने बघितले आणि म्हणाला, मी या सर्व मूर्खपणाकडे लक्ष देण्यापेक्षा जास्त काही करण्यात विश्वास ठेवतो आणि या जगात लकी चार्म असे काहीही नाही. अचानक अभिची नजर रस्त्यावर हातात काठ्या घेऊन उभ्या असलेल्या काही लोकांवर पडली. त्यांना पाहताच आधी म्हणाला, सर प्लीज गाडी थांबवू नका, प्लीज सर. एवढंच बोलून अभिने गाडी थांबवली आणि सीट बेल्ट उघडून गाडीतून बाहेर आला. त्याला बाहेर येताना पाहून आधीही लगेच गाडीतून खाली उतरला. अभि गाडीतून उतरला आणि गाडीला पाठ टेकून उभा राहिला आणि त्याने त्या गुंडांना विचारलं, मारणं खाता माझा रस्ता अडवण्याचं कारण सांगणार की हातपाय मोडल्यावरच तोंड उघडणार. तेवढ्यात ते गुंड काट्या घेऊन अभिच्या दिशेने आले. अभिही त्यांच्या दिशेने धावला. आधीने लगेच पोलिसांना फोन केला. एका गुंडाने येऊन अभिला काठीने मारणारच असताना अभिने त्याचा हात पकडून काठी हिसकावून घेतली आणि त्याच्या डोक्यावर वार केले. त्या गुंडाच्या डोक्यातून रक्त वाहू लागले आणि तो डोके धरून जमिनीवर पडला. आधीही अभिच्या मदतीला येतो. ते दोघे मिळून त्या गुंडांशी लढू लागले. अभिने सगळ्यांना मारायला सुरुवात केल्यावर एका गुंडाने त्याच्यावर तलवारीने हल्ला केला. अभिच्या हाताला दुखापत झाली. त्याआधी गुंड पुन्हा अभिवर हल्ला करतो. अभि त्याची तलवार धरतो आणि त्याला मारायला लागतो. तेवढ्यात गुंडांना पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकू आला आणि ते सगळे पळू लागले. पण एका माणसाला अभिने पकडले. अभिने त्याला मारताना विचारले, तू माझ्यावर हल्ला का केलास? सांग, तुला कोणी पाठवले? रहेजा सरांच्या म्हणण्यावर तो गुंड थरथरत म्हणाला. तेव्हाच पोलिसांनी तेथे येऊन गाडी थांबवली. अभिने त्या व्यक्तीला पोलिसांच्या दिशेने ढकलत, पण पोलीस त्याला पकडण्याआधीच त्या व्यक्तीने आपली बंदूक काढून अभिवर गोळीबार केला. गोळी थेट अभिच्या हृदयाला लागली. सर आधी जोरात किंचाळत अभिच्या दिशेने धावला. त्याने आरडाओरडा करताच तो माणूस तिथून पळू लागला. पण अभि उठला आणि त्या माणसाच्या मागे धावला. पोलीसही त्याच्या मागे धावले. अभिला सुखरूप पाहून आधीच्या जीवात जीव आला. काही अंतरावर पळून गेल्यावर अभिने त्या व्यक्तीला पकडले, ज्याने त्याच्यावर गोळीबार करून पळून चालला होता आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. आधी धावत धावत अभिजवळ आला आणि घाबरून म्हणाला, सर ठीक आहे ना? ती गोळी तुमच्या छातीवर लागली. असे बोलून त्याने खिशातून रुमाल काढला आणि अभिच्या हातावर बांधायला सुरुवात केली. अभि क्षणभर विचारात पडला. त्याने शर्टाच्या खिशात पाहिले. खिशातून एक 5 रुपयाचे नाणे बाहेर काढले, ज्यावर माँ दुर्गेचे चित्र रेखाटले होते, जे गोळी लागल्यामुळे चपटे झाले होते. नाण्यासोबत अभिच्या हातात रुद्राक्षही आला. अभि आश्चर्याने त्या रुद्राक्षाकडे पाहू लागला. इन्स्पेक्टर हसले आणि म्हणाले, बाबा महाकालने तुम्हाला वाचवले आहे असे वाटते, अन्यथा ही गोळी तुमच्या हृदयाला स्पर्श करून बाहेर पडली असती. हे ऐकून आधीने अभिच्या हातातून नाणे घेतले आणि ते बघून म्हणाला, माँ दुर्गा हे फक्त माँ पार्वतीचे रूप आहे आणि भोलेनाथ देखील रुद्राक्षात वास करतात.
आज शिवपार्वतीच्या जोडीने तुम्हाला वाचवले. तुम्हाला तुमचे स्टेटमेंट लिहिण्यासाठी पोलीस स्टेशनला यावे लागेल. इन्स्पेक्टर म्हणाले. आधीने मान हलवली आणि गाडीच्या दिशेने जाऊ लागला. गाडीच्या दिशेने जात त्याने बलदेवला फोन केला. अभि अजूनही रुद्राक्षाकडेच बघत उभा होता. त्याने मनातच स्वतःला विचारले, माझ्या खिशात हा रुद्राक्ष कुठून आला? हे माझे नाही. त्याच्याकडे पाहून अभि विचारात पडला. त्याला प्रज्ञाची झालेली भेट आठवली. तो रुद्राक्षाकडे बघत म्हणाला, हे त्या मुलीचे तर नाही ना, जी गेल्या 2 दिवसांपासून मला कळत नकळत टक्कर देत आहे. सर येताय ना? आधी बोलताच अभिने मूठ घट्ट धरली आणि गाडीच्या दिशेने निघाला. त्याने सीट बेल्ट लावला आणि गाडी सुरू केली आणि पोलिसांच्या गाडीच्या मागे गेला. आधीने हसत हसत अभिला विचारले, सर तुम्ही बाबा महाकालचे भक्त आहात, पण या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत कधीच पाहिल्या नाहीत. मग हा रुद्राक्ष? तो माझा नाही. कदाचित तो त्या मुलीचा असेल जी आज सकाळी मला धडकली होती. अभि गाडी चालवताना म्हणाला. हे ऐकून आधी लगेच म्हणाला, ओ हो, तर ती मुलगी आहे तुमचा लकी चार्म, जिने आधी सर्व प्रलंबित कामे करून घेतली आणि मग तुमचा जीवही वाचवला. हे ऐकून अभिने आधीकडे रागाने पाहिले. आधी त्याला रागात बघून शांत बसला. रागाने कार चालवत असताना अभि म्हणाला, काही वेळापूर्वी मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितले होते की माझा कोणत्याही लकी चार्मवर विश्वास नाही आणि हा रुद्राक्ष ज्या मुलीचा आहे मला तिचा चेहराही पाहायचा नाही. असे म्हणत अभि प्रज्ञाचा विचार करत रागाने गाडी चालवू लागतो. आधीने आश्चर्याने अभिकडे पाहितले आणि मनात म्हणाला, अभि सरांच्या तोंडून मुलीचा उल्लेख मी पहिल्यांदाच ऐकला आहे. पण ही मुलगी कुणीही असो, तिच्यामुळे आज अभि सरांचा जीव वाचला. देवा या मुलीला सदैव आशीर्वाद दे. काही वेळात अभि पोलीस स्टेशनला पोहोचला. इन्स्पेक्टर बसताना अभिला म्हणाला, बसा. अभि आणि आधी दोघेही इन्स्पेक्टर समोरच्या खुर्चीवर बसले. आधीने कॉन्स्टेबलला त्याचे म्हणणे लिहून दिले. इन्स्पेक्टरने विचारले, मिस्टर खुराना, तुम्हाला कोणावर संशय आहे? अभिने उत्तर दिले नाही. पण आधी इन्स्पेक्टरला म्हणाला, इन्स्पेक्टर साहेब, आमचे कोणाशी वैर नाही. मग माहीत नाही त्या गुंडांनी अभि सरांवर का हल्ला केला, का गोळी मारली? तो रहेजाचा माणूस आहे. अभि रुद्राक्षाकडे बघत म्हणाला. हे ऐकून आधी आश्चर्याने अभिकडे पाहू लागला. अभि उभा राहिला आणि म्हणाला, होय, तो रहेजाचा माणूस आहे. त्याने माझ्यावर हल्ला केला. गोळी झाडणाऱ्या माणसाने स्वतः मला सांगितले, त्याचे स्टेटमेंट घ्या आणि रहेजाला अटक करा. इन्स्पेक्टरने अभिकडे बघितले आणि म्हणाले, ओके, तुम्ही त्यांच्या विरुद्ध तक्रार करा. अभिने आधीकडे पाहिल्यावर आधीने लगेच रहेजा विरुद्ध FIR लिहायला सुरुवात केली. इन्स्पेक्टरही उठून निघून गेला. पण अभि तिथेच बसून त्या रुद्राक्षाकडे पाहू लागला. प्रज्ञासोबतच्या सगळ्या भेटी त्याला पुन्हा पुन्हा आठवत होत्या. प्रज्ञाचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. तेवढ्यात बलदेव आणि राहुल तिथे आले. तितक्यात अभिची नजर त्याच्यावर पडली. त्याने पुन्हा मूठ घट्ट पकडली आणि उठून बलदेवला विचारले, बाबा तुम्ही इथे? बलदेव घाबरून आला आणि म्हणाला, अभिच्या गालाला स्पर्श करून विचारले, अभि बेटा ठीक आहेस ना? हो बाबा ठीक आहे. काही झाले मला, फक्त माझ्या हातावर थोडा ओरखडा आला. हे ऐकून बलदेव अस्वस्थ झाला आणि त्याने अभिला मिठी मारली आणि पुन्हा म्हणाला, मी आधीच घाबरलो होतो जेव्हा आधीने मला सांगितले की गुंडाने तुझ्यावर गोळीबार केला आहे. जवळजवळ माझा जीव जायला झाला. देवाचे आभार, तू ठीक आहेस? अभिने उत्तर दिले नाही आणि रागाने आधीकडे पाहिले. राहुलने अभिच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले, तू खरंच बरा आहेस का? हो राहुल, मी ठीक आहे. अभि राहुलकडे बघत म्हणाला. तेवढ्यात इन्स्पेक्टर आला आणि अभिला म्हणाला, अभि सर, आता तुम्ही घरी जाऊ शकता. आम्ही सुमित रहेजा विरुद्ध FIR नोंदवला आहे. त्याला आजच अटक करू. हे समजतात अभि पोलीस ठाण्याच्या बाहेर गेला. बलदेव रागात म्हणाला, इन्स्पेक्टर साहेब, रहेजाला सोडू नका. त्याची हिंमत इतकी वाढली की त्याने बलदेव खुरानाच्या मुलावर हल्ला केला. मी आत्ताच आयुक्तांना फोन करतो. असे बोलून बलदेव आयुक्तांना फोन करू लागला. अभि बाहेर त्याच्या गाडीपाशी आला. त्याच्या गाडीचा दरवाजा उघडला आणि गाडीत बसला. त्याने रागाच्या भरात गाडी सुरू केली आणि तेथून वेगाने चालवत निघून गेला. गाडीचा आवाज ऐकून राहुल धावत बाहेर आला, पण तोपर्यंत अभि निघून गेला होता. कार चालवत असताना अभिने रागाने स्टेअरिंगवर हात मारला आणि वर बघितले आणि म्हणाला,
ज्या व्यक्तीला कुणाच्या उपकाराखाली दबून राहायला आवडत नाही, त्या व्यक्तीवर तुम्ही कुणाला तरी उपकार करायला लावले आहे. तीही एक मुलगी, आणि ती मुलगी पण कोण आहे जिचा चेहरा मला बघायचा नाही. तुम्ही हे चांगले केले नाही, अजिबात चांगले केले नाही. असे म्हणत अभिनय रागाने गाडीचा वेग वाढवला आणि काही वेळ गाडी चालवल्यानंतर तो त्याच्या घरी पोचला. त्याच्या घराच्या दिवाणखान्यात त्याची आई आणि आजी त्याच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत बसल्या होत्या. अभि रागाने पटकन आला आणि कोणाला काही न बोलता आणि कोणाकडे न बघता सरळ त्याच्या खोलीत गेला. अभि शालिनी त्याला आवाज देत त्याच्या मागे त्याच्या खोलीत गेली. मालिनी उठून तिच्या मागे गेली. अभिने रागातच त्याचा फोन बेडवर फेकून दिला आणि मग रागाने शर्टचे बटन काढू लागला. शालिनी आत आली आणि अभिच्या गालाला स्पर्श करत म्हणाली, अभि, तू ठीक आहेस ना बेटा? आणि तुला दुखापत कशी झाली? अभि रागाने म्हणाला, आई प्लीज अशी रिॲक्ट होऊ नकोस, मला काही झाले नाही, काही नाही. असे म्हणत अभिने रागाने शर्ट काढला आणि जमिनीवर फेकून दिला आणि खोलीतून बाहेर आला आणि पायऱ्यांवरून जिमच्या दिशेने गेला. शालिनी मालिनीकडे बघू लागली. शालिनी अस्वस्थ झाली आणि म्हणाली, मी डॉक्टरांना बोलावते. डॉक्टरांना बोलावून काही फायदा नाही. तुला चांगलं माहीत आहे बेटा, तो ड्रेसिंग करणार नाही. त्याला काही काळ एकटे राहू दे, तो स्वतःहून बरा होईल, मालिनी म्हणाली. शालिनी काहीच बोलू शकली नाही, फक्त अभिची काळजी करत बसली. इकडे प्रज्ञा बेडवर पडून पूस बदलत होती. त्या बाबांच्या बोलण्याने तिला अजूनच काळजी वाटत होती. तिला झोप येत नव्हती. तेव्हा ती उठून बसली. ती स्वतःशीच म्हणाली, सीमाच्या समजावण्यानंतरही मी का घाबरत आहे? माहीत नाही त्या बाबांचे शब्द खरे होणार आहेत, हे माझे मन मला वारंवार का सांगत आहे? कुठेतरी काहीतरी घडणार आहे, काहीतरी खूप बदलणार आहे. हे देवा, प्लीज एखादं वादळ तुझ्या दिशेने येत असेल तर ते माझ्यापर्यंत पोचण्याआधी थांबव, कारण माझ्याकडे सीमाची मैत्री आणि माझ्या वडिलांच्या प्रेमाशिवाय काहीही नाही. या दोन नात्यांपैकी एक जरी मी गमावले तर मला जगणे कठीण होईल. म्हणून कृपया काहीही चुकीचे होऊ देऊ नका, प्लीज. इथे अभि पंचिंग बॅगवर खूप जोरात पंचिंग करत होता. प्रज्ञा त्याच्या मनातून जात नव्हती. तेवढ्यात मालिनी तिथे आली. तिला पाहताच अभिने पंचिंग बॅग पकडली. त्याच्या संपूर्ण शरीरातून घाम येत होता. घामाने भिजलेले त्याचे केस त्याच्या चेहऱ्यावर येत होते. मालिनीने टेबलावर ठेवलेला टॉवेल उचलून अभिला दिला. तेव्हा अभिने टॉवेल घेतला आणि घाम पुसायला सुरुवात केली. मालिनीने खूप प्रेमाने अभिला विचारले, काय झालं बेटा? अभिने उत्तर न दिल्याने मालिनीने अभिच्या हातातून टॉवेल घेतला आणि बेडवर ठेवला आणि अभिचा चेहरा तिच्याकडे वळवला आणि पुन्हा विचारले, काय झालं आहे बेटा? तू तुझ्या आजीला सांगशील ना? अभिने टेबलावर ठेवलेला रुद्राक्ष उचलला आणि मालिनीजवळ आला आणि म्हणाला, आजी, आज यामुळे माझा जीव वाचला. कदाचित महाकालाचा हा आशीर्वाद माझ्यावर नसता तर ती गोळी माझे हृदय फाडून बाहेर पडली असती. मालिनी अभिच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाली, जर तू त्याच्यावर इतका विश्वास ठेवलास तर तो तुझा जीव कसा वाचवणार नाही? अकाली मरण तो मरतो जो चांडळाचे कार्य करतो, आणि काल त्याचे काय करू शकतो जो महाकालाचा भक्त आहे, असे म्हणतात. अभि रुद्राक्षाकडे बघत म्हणाला, आजी, कदाचित हा रुद्राक्ष त्याच मुलीचा आहे जी कालपासून मला पुन्हा पुन्हा टक्कर देत आहे. हे ऐकून मालिनीने क्षणभर विचार केला आणि मग अभिला म्हणाली, अभि, आज जर हा रुद्राक्ष तुझा जीव वाचवू शकत असेल तर त्या मुलीसाठीही ते संरक्षण कवच असू शकेल. न जाणो त्या मुलीच्या आयुष्यात काही अडचण तर नाही ना? ती मुलगी कुठे दिसली तर हा रुद्राक्ष तिला परत करायलाच हवा. कुणास ठाऊक, तू तिला ते परत दिले तर तुझा राग थोडा कमी होईल. हे ऐकून अभि हातात रुद्राक्ष घेऊन विचारात पडला. कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढील भाग नक्की बघा. धन्यवाद.